बाप्पाच्या प्रसादासाठी इथे आपण मूग डाळीची खिचडी भात बनवून घेणार आहे. अर्धी वाटी इथे मुगाची डाळ, 1 वाटी इंद्रायणी तांदूळ स्वच्छ धुवून साईडला ठेवायचं. शेंगदाणे पहिलेच भिजत घालायचे. इथे घेतलेले आहे बटाटा, फ्लावर, टोमॅटो घेतलेला आहे, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि खडा मसाला लागणार आहे. 2 पळ्या तेल घालायचं आहे, जिरी मोहरी, टोमॅटो घालायचा आहे, खडा मसाला घालायचा आहे, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घालायच्या आहे. ज्या भाज्या आपण घेतलेल्या आहेत त्या भाज्या आपल्याला यामध्ये मोजक्याच घालायच्या आहेत. तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या. डाळ तांदूळ आपल्याला यामध्ये घालून डाळ तांदूळ सुद्धा चांगलं परतून घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला पाणी मात्र आपल्याला यामध्ये टिपल घालायचं आहे. मी डाळ तांदूळ आपण घेतले आहे त्याच्यात 3 पट आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे, कारण थोडासा तो आपल्याला ओलसर बनवायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घालून आपल्याला 15 मिनिटं मंद आचेवरती भात शिजवून घ्यायचा. बघू शकताय छान मऊसूद असा डाळ खिचडी भात इथे बनून तयार झाला आहे.